ॲक्वा ग्रीन कलरचं आणि क्रिस्टल क्लिअर पाणी असलेलं ठिकाण बघून माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तर ट्रॅव्हलर्स, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मेघालयच्या एका अशा हिडन पॅराडाईजमध्ये जिकडचं दृश्य बघून तुम्हीही सुखावणार आहात. क्रांगसुरी वॉटरफॉल हा शिलाँग पासून 90 किलोमीटर म्हणजेच 3 तासाच्या अंतरावर आहे. काय मजा संपली हा? आपल्या इंडियात ना कुठलंही स्टेट दुसऱ्या स्टेटवर कम्पेअर करून नाही चाललं. एवढं छान त्याची काय म्हणतात स्पेशालिटी आणि म्हणजे सगळ्यांनी एकमेकांचा फक्त रिस्पेक्ट करायला पाहिजे. काय ग तेच बघते ना मी. ते रस्ते आहे ना वळवळीत आहेत. वळवळीत नाही, वळणाचे वळवळीत वळणाचा रस्ता. वळवळीत काय गांडूळ आहे का तू? श्रेया नवीन नवीन शब्दांचं इन्व्हेन्शन करते मराठीत. खालीवर मेघालयचे पायनॅपल हे भारतात बेस्ट मानले जातात. मेघालयमध्ये अननसाची ऑर्गॅनिक शेती होते आणि रस्त्याच्या बाजूला हे पायनॅपल विक्रेते बसलेले दिसतात. तर आज मी तिकडनंच एक पायनॅपल खरेदी केलाय. तुमच्यासाठी मी आज त्याचाच रिव्ह्यू घेऊन आलेली आहे. एक मोठ्याच्या मोठं पायनॅपल आम्हाला मिळालं 60 रुपयाला. त्याची टेस्ट कशी आहे ते आपण आता बघूया. ती मोठं आहे. गोड आहे, ज्युसी आहे, आंबट आहे, मस्त आहे. महाराष्ट्रात निसर्गाचा आस्वाद आपण गड किल्ले चढून घेतो, तर मेघालयला सगळे टुरिस्ट स्पॉट हे खाली दरीत उतरून बघावे लागतात. मी क्रांगसुरी वॉटरफॉलला आलो आहे आणि इकडे छान प्रॉपरली चेंजिंग रूम आहेत, सगळ्यांसाठी वॉशरूम्स आहेत आणि शिवाय इथे रेंटवर कपडे पण मिळतात. आता श्रेयासाठी पॅन्ट घेतली 50 रुपीज रेंटवर आणि लाईफ जॅकेट्स आहेत. आणि तुम्हाला व्ह्यू बघायचं आहे का? एक मिनिट. about the moments we spent. I just want you to be happy. When someone tries to touch your scars, it doesn't seem to cure at all. Nothing's gonna be any better. I'll love you ever and ever.
ऑक्टोबर ते एप्रिल हा बेस्ट टाइम टू विजिट आहे. सकाळी आल्यास क्राऊड कमी असतो. व्हिडिओत तुम्हाला ऊन दिसत असलं तरी पाणी अतिशय थंड आहे, त्यामुळे तिकडे स्विमिंग करणं आमच्यासाठी अशक्यच होतं. या सुंदर स्वप्नवत दृश्यातून आम्हाला बाहेर यावंसं वाटतच नव्हतं. पण आता वेळ आली आहे निरोप घ्यायची. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअरही करा. कसं वाटलं? सही आहे एक्सपिरियन्स. एकदा तरी नक्कीच करावा, लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. वॉटरफॉलमध्ये रेनबो दिसलाय. यश या इथे खूप थंड पाणी आहे. मला अजून मागे बघा, एक फोटो काढू. जस्ट हा बोर्ड वाचून बर्न झालेल्या 140 कॅलरीज भरून काढण्यासाठी एका छोट्याशा हटमध्ये आमची जेवणाची सुंदर सोय झाली. मेघालयच्या प्लेलिस्टमध्ये मी ऑलरेडी काही व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत. शिलाँगचा स्टे हा मेघालयच्या स्टे मधला सगळ्यात सुंदर स्टे होता, तर त्याचे सगळे डिटेल मेघालय डे 2च्या स्टे मध्ये मिळतीलच. मेघालय फिरायचं म्हणजे खूप मोठी रोड जर्नी आपल्याला करायची असते. यावेळेस शिलाँगवरून क्रांसुरी वॉटरफॉलला जाण्यासाठी 3 तासांचा प्रवास होता आणि सकाळी 7ला निघणं आम्हाला भागच होतं. पण मॅजेस्टिक स्टेमध्ये आमचा ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता. त्यासाठी आम्ही मॅजेस्टिक हॉटेल स्टाफला आधीच इन्फॉर्म केलं की सकाळी 7 वाजता मला निघायचं आहे, ब्रेकफास्ट टाइम चालू होतो 8 वाजता. तर आम्ही काय करू, त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं 7 वाजता आम्ही तुम्हाला आलू पराठा पार्सल करून देऊ. आणि त्याचप्रमाणे त्यांनी 7 वाजता आम्हाला सगळा ब्रेकफास्ट रेडी पार्सल करून दिला. सो ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते की पूर्ण मेघालय ट्रिपमध्ये स्टेमध्ये आम्हाला आलेला अनुभव आणि मॅजेस्टिक स्टेचा शिलाँगचा अनुभव हा अतिशय वेगळा आहे. ज्याप्रमाणे मी तुमच्याशी गुवाहाटीच्या द रायनो हॉटेलचा रिव्ह्यू शेअर केलेलाच आहे, त्याच्यापेक्षा खूपच पटीने चांगलं हे मॅजेस्टिक हॉटेल आम्हाला वाटलं. मॅजेस्टिक हॉटेल हे मेघालय ट्रिपमधलं सगळ्यात बेस्ट हॉटेल होतं. तर तो व्हिडिओ नक्की बघा. पुनर्मिलामः.